एकदम बंपर मासे गावले आज. हा कोळंबीची साईज बघा केवढी मोठी आहे. कठोर आहे का चिंगडी दाखव. खतरनाक. नमस्कार मित्रांनो, मी अमोल. तर स्वागत असा तुमचा पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज बऱ्याच दिवसांनी फिशिंगचा ब्लॉग येतलो असा. तर आज मी आणि राज चाललो कुडोपी गावात, जिकडे आपले मित्र असत संतोष पडवळ म्हणून. ते पण यूट्यूबर असत. तर त्यांच्या तिकडे ना सध्या चिंगूळ मिळतात, म्हणजेच कोळंबी. आणि त्याचप्रमाणे आपण तिकडे खेकडे सुद्धा ट्राय करणार असो पकडण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आपल्या जाऊचा असा बीचवरती रॉड फिशिंग करूसाठी. तर असे सगळे प्लॅन असत. तर बघूया आज आपल्या काय काय गावतं आता. चला पटापट आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. सकाळपासून तापत होता आणि आम्ही बाहेर पडलो आणि पाऊस येलो. तर आपण रॉड वगैरे घेतलो. तर बघूया आता, पाऊस कंटाळत येतलो. पाऊस जर लागलो ना तर चिंगळे मिळताना मुश्किल असत. बघूया, तिकडे जाऊनच बघूया काय करूचं आता. चला. तर मित्रांनो, आता आम्ही पोचलो कुडोपी खालची वाडीमध्ये आणि आपल्यासोबत असत संतोष दादा. तर यांच्यासोबत आता आपण जातो नदीवरती. काय काय पकडूचं आपल्या. सर्वप्रथम अमोलचं कुडोबी गावात स्वागत. धन्यवाद. आणि आज आपल्या एक पकडीचे ते म्हणजे गोड्या पाण्यातील मिळणारे चिंगळे, कोळंबी. नंतर आपण ट्रॅप पण दाखवूया आपण बनवलेले जे कोरड्यांसाठी कॅनापासून. आणि आपण अशी फिशिंग रॉड बिघडून नंतर मग आपण आत्रा बंदरा जाऊचं म्हणजे फिशिंगची एक व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि दादाचं पण युट्यूब चॅनल असा. तर माझा युट्यूब चॅनलचं नाव आता बाबलो ऑन यूट्यूब. बाबलो ऑन यूट्यूब. अमोलची आणि माझी ओळख झाली होती 4 वर्षापूर्वी झाली होती. आणि नंतर काय आम्ही भेटा करत नाही, मी गोव्यात गेले कामात. आणि माझं जेव्हा काय अप्लाय करून मिळालं नव्हतं चॅनलचं, त्यामुळे तो चॅनल मी बंदच ठेवलं. आता परत एकदा मी चालू करत आहे. आज अमोल आणि मी एक नवीन आज फिशिंगची व्हिडिओ बनवतो. तुझ्या चॅनलवरती कसले व्हिडिओ असतात? माझ्या चॅनलवर व्हिलेज व्लॉगच जास्त करून बनवतोय मी. अच्छा. म्हणजे असे फिशिंगचे किंवा कुर्ला बिल्यांचे. आणि त्याच्यात मला जास्त करून आवडा. अच्छा. आणि मी सध्या कामात असतो गोव्यात. गोव्यात मी हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटीत काम करतोय. अच्छा. हॉलिडेमध्ये कामं होते, पण तो सध्या सोडलाय कारण आपल्याकडे तसं गावातलं जरा जीवन वेगळं असतं जगण्यात. आणि आपण या लहानपासून या वडिलोपांची सगळं आपण सांभाळलं. बरोबर. आपण लगेच टिकूच असतं म्हणून आज म्हटलं थोडं गॅप टाकले कामाचं. बाकी युट्यूबचं एक छंद माझा तो जोपासतोय. नक्कीच. चला आता आपण जाऊया नदीवर. चला. नदीचं नाव काय? ही आचरा नदी म्हणून होता. ही येता नांदगाववरून येतं नदी. अच्छा. ओके. चला. तर येताना आमका पावसान झोडल्यान पूर्ण. आता इल्यावरती थांबलो. बघूया आता जाऊन नदीवरती. आपली नदी जाऊची वाट हा. ओके. आणि यासाठी कशी आपली शेती असतं सगळं शेतकरी शेती करतो बाकी. म्हणजे उन्हाळी पण शेती असते कांद्याची शेती आपली. ओके. काय केलेलं असतं शेती करतो नदीची पाय होता. ओके. कणगी. हां, कणग्याची शेती. नदीवरती आता पोचलो आम्ही. बघा मस्त. म्हणजे काळी चिंगुळा आणि बारकी आहे. जरा पाणी ह्या म्हणजे निवळा आणते मग पकडूया आपण. असं टमाटर खूप चिपळ असतं चिंगूळ. काळ्यातले असतात तेवढे चपळ नसतात, पण ते जर सफेद चिंगूळ असतात तर खूप पटकन चपळ असतात ते. हे आपण काळी पकडलं होतं. एक लागू मस्त. घर एक लागू असतं तांबूशी. तर महाराज लगेच तिथं गावतं. ओके. बॉटलमध्ये ठेवूया. हां ठेवूया. जर आपल्या तिकडे गरेव गावले तर बरं पडा. ह्याच्या खाली हा काय बघूया. बारीक असं नाही, असं एक वेगळी आहे पळणारी लांब हातावाली. सफेद चिंगूळ होता ना. तो फास्ट असतं. साधारण आपल्या हा येईल तशी ही सफेद चिंगूळ बरी आहे. त्या दोंड्याखाली असत असं वाटतं. तिकडे गेले.
मासे पण मोठे आहेत रे, खवळे ते बघ. मोठे मोठे असतात. एक सिगरेट आहे ह्यो पण एक गावन बारको आहे. थैसून हाय थैसून थय. परत तकडे गेलो. शक्यतो दगडांखाली जाऊन असे होतं. तर मी रोडला कास्ट करताना नंतर दाखवतोय. कारण रोड खूप लांबपर्यंत असं फेकून मिळतं, पण हळी पण लागते झाडाच्या शेतीमध्ये. तर आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी येलो इकडे ना. आमचे आता वाळ आहेत ना, हां ते नदीत मिळतात. ओके. 2 वाळाचा पण एकत्र होता. हां हां आणि ह्या स्पॉटला खूप पाणी जात असतात, पण त्यात थोडं पाऊस नसल्यामुळे पाणी नाही तेवढा. ह्या ठिकाणी मी ट्रॅप टाकलेलं आहे. ओके ते तुमचं दाखवतो मी. कुर्ल्यासाठी मी ट्रॅप लावलं कॅनापासून बनवलेलं. ओके. तूच बनवला? हो, मीच बनवलेलं. तसं युट्यूबवरच बनवलेलं. बघून रिस्पॉन्स म्हणजे रिझल्ट चांगलं मिळालं तुझं. आपल्या कुर्ले मिळतं. फक्त तू पत्र्याचं बनवलं तो जरा फेल गेलो माझं. हां 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 तर ते पहिलं असं बघूया, आपण टाकलेले होते काल. त्याच्यात हाका बघूया. ओके. हे देतं खोल. तर आपण एक चेक करतो, बघूया. जो आपण असं ट्रॅप बनवलेलं होतं. ओके कारण मी आता याच्यात टाकलं नाही, त्याच्यामुळे तुमचं असं दाखवू द्यायला. ओके. पण ह्याच्यात कुर्ले आपल्याला चांगलं आहे. मिळतात. आणि फ्री कॉस्ट कॅप घरच्या घरी बनवू शकतास. घरी बनवू शकतो फ्री यामध्ये. आता हो एक बघू आपण. हां ओके. आपण हो एक बनवलेलो ट्रॅप, पण हो फेल आहे. ह्याच्यात म्हणजे नाही बघतो. ओके. कसा मस्त वाटतं. हो, आवाज येत असतो खारखूर खारखूर. पत्र्याच्या डब्याचं ट्रॅप. नाही तर तसे सहसा नाही आहेत फुले. पण त्या ट्रॅपमध्ये 100% जातात ते कॅनापासून बनवलेलं. हां हां. तर आपण आता ते घरी टाकूया मेन स्पॉटच्या मध्ये. आपल्याला मराठीला मिळेल. त्यानंतर आपण मग थोडा 2-3 तास नेऊया, चेक करूया. ओके. खूप मस्त वाटेल. हां भारी वाटतं या वाळासून चालतो आम्ही. कसं वाटतं बघा, भारी. धबधबा असल्यासारख्या वाटतं पुढे. थोडासा उंचावरून पाणी खाली. हां 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 भारी. पुढे नदी ना. हे पण ट्रॅप हा. ह्याच्यात पण नाही, आतमध्ये काय टाकूक नाही होता, त्याच्यामुळे खेकडे नाही गेले. होय धबधबाच आहे हो. भारी आहे स्पॉट, मस्त असा. हे बघा हां, आंघोळ वगैरे करूसाठी ना एक नंबर असा. भारी पार्टीसाठी भारी आहे. बसायचं मस्त पाहिजे. वॉटरफॉल हो आहे ना. स्पॉट भारी असं ते. समोर नदी तिकडे ती बघा. आधी जाऊची भीती आहे. तर इकडे गरी टाकूची असं आपल्या. तर गरी खाता ना आपण घरी लावतो. चिंगूळ लावता.
बॉटल खाली गेली आहे. त्याचमधून आपल्याला तांबोशी मासा ओके, तांबोशी मरळ वगैरे मिळता बोलता. तर इकडे गरी टाकलेली असा, बघूया. हा, हे आमच्या कुडोबीत ना खुडीगावा पलीकडे ओके. पत्र्याचा पण खूप वर्ष झालेली आहेत. पत्र्याचा पूल भारी असं. तरी पण 30-40 फूट खोला नदी हा, आहे ना आपलं. ओके. जास्त पुढे नेत नाही कारण त्याला फुल तेवढा कंडिशन मध्ये नाही आहेत. ओके दिसणार आपल्याकडे. ओके चालत. पुढे पुलाच्या आता खाली येलो. काही चिंगूळ गावतात काय बघूया. तर मित्रांनो, आपला नशीब फुटके असा. तर तिकडे काय आपल्याक मिळाला नाही. खेकडे पण आपल्याक बघूक नाही मिळाले आणि चिंगूळ पण 2च मिळाले. तर गरी टाकून ठेवल्या नसा, पण आपण तिकडे परत एवढ्या लांब जातलो की नाही माहीत नाही. तर आत्ता आम्ही इला असो आचऱ्यात, आचऱ्याच्या खाडीवरती. तर इकडे आता ट्राय करतलो. जर हय काय नाही गावला तर मग बीचवरती ट्राय करतलो, आणि तिकडे पण काय नाही गावला तर मग घराक जातलो. बघूया आता काय होता. आता राजने रॉड काढला नसा आणि तो संतोष दादा पण येता. बघूया आता कसं काय होतं आता. तर मित्रांनो, हय जवळपास अर्धा 1 तास ट्राय केलं पण काय नाही. तर आता ना संतोष दादान मासे आणले नसत, बांगडे आणि तारले. तर त्यांना आपण तिकडे ट्राय करतलो, संगमावर. नदी आणि समुद्र एकत्र होता ना तिकडे. चला बघूया. तर आता आम्ही आचरा जेटीवरती येलो आणि इकडे ना मासे येले असत. एवढा मासे पकडून येले असत. बरेच मासे गावले आहेत. हे बघा, बोट भरून. भारी. कोण कायचे मासे गावले? किती वाजता जातास तुम्ही? 6 वाजता. ओके, भारी. बघा ताजे ताजे मासे. त्या साईडला पण पूर्ण भरली आहे. तिकडे पण असत. पहिलोच दिवस असा. बर्थडेचा गिफ्ट कोण? अच्छा, ओके. हे मालक असत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. तेव्हा आमचे मालकच पिवळ्या टी शर्ट वाले. भारी. एकदा पकडून घेऊ काय तुमच्या व्हिडिओ मस्त करून का? एकदम बंपर मासे गावले आज. हा बरोबर बरोबर. रे बघा, इकडे पेडवे असत, इकडे बांगडे, इकडे बेबी शार्क, इकडे चिंगूळ, कोळंबी. मस्त. आपल्या काय अजून मासे नाही मिळाले आहेत, पण हे मासे तरी बघूक मिळाले. तर आपण बांगडे घेतो 100 रुपयाचे. कसे बोलले? 100 1 किलो. 100 1 किलो. 10 एक बसते म्हणजे स्वस्त असत. काल मी घेतलंय ना बाजारात
200 रुपये 5. बाजारात महाग असतात आणि हे एकदम ताजे ताजे असतात. हे बघा भारी. पैसे राहते भारी. कोळंबीची साईज बघा केवढी मोठी आहे. खतरनाक. भारी. बेबी शार्क. किती वेळ लागतो या सगळा प्रोसेस करून टाकून काढून? सांगा बाबा किती वेळ लागतो. घेऊन गेलेले रे लोड करून आणले नाही. हा काय संध्याकाळ होतील या काढू. हे गेले ओके. फुल होता सकाळी येताना 9 वाजता फुल होता. अरे वा. 9 वाजता येईल असं फुकट देऊन टाकले ते बघ घेऊन गेले आहोत जाळी बाकीचे अरे असे चांगले होते माणूस माणूस चांगले जुने मला काय हे जुने माणूस अशाच देऊन टाकले नाही. चला दादा आपल्याकडनं व्हिडिओ पाठवतले तिकडून मासे पकडून आणले नाही ते तर ते पण आपण ह्याच्यात ऍड करतलो. चला धन्यवाद. हो होय पाठवा. येत आहे पुढच्या टायमिंगला. चला मासे गावले आपल्याक मस्त पैकी. तर आपल्या यूट्यूबचो खूप फायदा होता. अशी ओळख वाढता आणि आपल्याक मासे विषय मस्त गावतात. चला आता जाऊया जेटीवरती आणि बघूया नशिबात काय हा काय. तर सगळं बोजा बिस्तर कुटाळून आता आपण इलो आचऱ्यात. ही आचऱ्याची खाडी आणि ह्यो आचऱ्याचो समुद्र संगमावरती इलो. आता हय बघूया ट्राय करून. हय आता आपण मासे लावतलो. बांगडे आणि तारले आणलेली असत ना तर ते लावून बघूचे असत. शेवटचो चान्स. पहिली तारली लावता. आता बघूया काय गावता काय. लय लांब जायत नाही. मित्रांनो अर्धो तास झालो असा आणि आपल्याक ना ह्यो बघा ह्यो मासो गावलो हा. एवढाच आमका गावू शकता. अजून एक पण मासो नाही गावलो हा ओरिजिनल. तर बसन बसन आहे ना हे कामा करतोय. नशीबच फुटके आज. वाळूमध्ये चित्र काढूक मजा येता. चित्रकला लहानपणीची चित्रकला. माणूस नाही काढलाय तर मग माणूस दाखवूया काहीतरी. माणूस एवढंच चांगलं माणूस काढू शकते मी. बस रॉड घेऊन जाता घरे उग त्याका मोठं मासू लागलो. झपत नाही त्याला. तर मित्रांनो 1:30 वाजून गेलो असा आणि आता आम्ही घराक जातो. माका जरा डॉक्टरकडे जायचं असा. ताप इलो असा. तर संतोष दादा अजून थोडा वेळ घरा होतलो असा. बघूया त्याका काय गावला ना तर त्याच्या चॅनलवरती तुमका बघू गावतलो असा. बाबलो ऑन यूट्यूब ना. खूप टाइम अजून आणि आमचं हा जवळ होतं. जवळ. बघ गावला तर गावला. आपल्या हा
ओके. तर आपल्या नदीतली व्हिडिओ तर नक्कीच आपल्याला ते थांबवायची मिळतात ते आपण follow ओके. करतो एका बघूला. हा. चला चल बाय, धन्यवाद. परत एकदा येऊया तुमच्याकडे. तर मित्रांनो आपला घर येऊन झालेला असा आमची जिरली. तर आता आम्ही घरात चाललो. आमची हाली जिराकच लागली असं. मागे पण इल्लो तेव्हा पण काय नाही, पण आता एवढी मेहनत करून व्हिडिओ बनवलंय तर टाकलंय. तुमका जाळ्यातले मासे तरी बघू गावले असत. तर बघूया त्यांच्याबरोबर आपल्याला कधी जाऊक मिळाला तर त्यांचं व्हिडिओ पण आपण नक्की बनवूया. तर चला, आजचं व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटा आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.